ठाणे महानगरपालिकेच्या येऊर परिसरातील सार्वजनिक पाणपोईतून नागरिकांना अस्वच्छ बुरशी लागलेले आणि आरोग्यास घातक पाणी पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या के वृषाली यांनी महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। या संदर्भात आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी ही परिस्थिती नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी असल्याचा दावा करत संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे। निवेदनानुसार हजारो कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या ठाणे महानगरपालिकेकडून आजही येऊर परिसरात जुनाट शेवाळ साचलेले आणि बुरशीयुक्त ड्रममधून पाणी पुरवले जात आहे। त्यामुळे कावीळ, कॉलरा, टायफॉइड, गॅस्ट्रो, डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। के वृषाली यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा हवाला देत स्वच्छ पिण्याचे पाणी हा भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 अंतर्गत नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे नमूद केले आहे। महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। निवेदनात जुन्या पाणपोई तात्काळ हटवून त्या ठिकाणी अत्याधुनिक RO/UV फिल्टरयुक्त पाणपोई बसवणे, सर्व सार्वजनिक पाणपोईंचे गुणवत्ता परीक्षण करणे, पाण्याची नासाडी रोखण्यासाठी ऑटोकट यंत्रणा बसवणे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। दरम्यान 15 दिवसात मागण्यांची पूर्तता न झाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याबरोबरच महापालिकेच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल आणि ऑपरेशन TMC सुरू करण्यात येईल असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। या प्रकरणामुळे ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। सम्राट पार्टी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, ठाणे। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।